आज कोणाला माहिती आहे का काय दिवस आहे? हां, फ्रेंडशिप डे आहे नाही का आज? देवाची स्तुती असो. बऱ्याच जणांना माहिती आहे, बऱ्याच जणांना माहीत नसेल कदाचित. फ्रेंडशिप डे, मैत्रीचा दिवस थोडक्यात आपण त्याला म्हणू नाही का. आणि थोडंसं मी पाहत होतो फ्रेंडशिप डेबद्दल की कधी सुरू झाला, काय झाला, तर बऱ्याच वेगवेगळ्या कहाण्या आहेत. पण ह्या 20व्या शताब्दीमध्येच हा फ्रेंडशिप डे जो आहे, मित्राचा किंवा मैत्रीचा दिवस तो सुरू झालेला आहे. खूप दुसऱ्या पण काही गोष्टी आहेत आणि खास करून माझ्या वाचण्यात आलं, इंटरनेटवर मी शोधलं की 1935 सालामध्ये अमेरिकन सरकारने हा फ्रेंडशिप डे सुरू केला होता. आणि खास करून फ्रेंडशिप डे अशासाठी केलं होतं की युद्धासारखी जी परिस्थिती आहे, सर्वत्र वातावरण दूषित झालं होतं, राष्ट्र जी आहेत एकमेकांवर उठली होती आणि म्हणून कुठेतरी शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून 2 महायुद्ध जे नंतर आपल्याला पाहायला मिळाली, तर हे खरं तर व्हायला नको होतं असं त्यांचं म्हणणं होतं. पण झालं ते. पण आता मैत्रीचं नातं कुठेतरी परत एकदा जुळवायला पाहिजे म्हणून त्यांनी हा फ्रेंडशिप डे त्या ठिकाणी सुरू केला. हे एक कारण होतं. आणि दुसरं एक कारण होतं प्रियांनो की 1935 सालामध्ये ऑगस्ट महिन्यातच, खरं तर 2 ऑगस्टला फ्रेंडशिप डे हा साजरा केला जातो आणि त्यांच्याकडे अमेरिकेमध्ये. पण नंतर जवळपास 21 वर्षानंतर 1935 नंतर त्यांनी 21 वर्ष घेतली, म्हणजे 1958 सालामध्ये त्यांनी घोषित केलं की हा दिवस आहे. दुसरी एक यामध्ये गोष्ट अशी आहे फ्रेंडशिप डे करण्यामागे, तर ते असं आहे की एका निर्दोष व्यक्तीला अमेरिकेच्या सरकारने त्याला म्हणजे मारून टाकलं. निर्दोष व्यक्ती होता, कसं मारलं माहीत नाही, पण त्याला मारून टाकलं त्यांनी. निर्दोष होता तो. आणि ज्यावेळेला त्या व्यक्तीला मारलं तर त्याचा जो मित्र होता त्याने लगेचच आत्महत्या केली. आणि ही घटना ज्यावेळेला घडली त्यावेळेला अमेरिकन सरकारला हे समजलं, तर त्यांना ते खूप वाईट वाटलं आणि त्याबद्दल त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली. आणि असं म्हटलं जातं की ह्या फ्रेंडशिप डेच्या मागचं हे सुद्धा एक कारण आहे की बाबा हे अशा गोष्टी व्हायला नकोत. निर्दोष व्यक्ती मारला जायला नको होता आणि तो मारला गेल्यामुळं त्याच्या मित्राने देखील आत्महत्या करून टाकलेली आहे की त्याला माहिती होतं की माझा मित्र जो आहे निर्दोष आहे आणि सरकारने त्याला त्या ठिकाणी मारलेला आहे. सो आपण प्रियांनो, फ्रेंडशिप डे म्हणून हा जर जगभर आता प्रसिद्ध झालेला आहे, पण काही वेळेला त्याची पार्श्वभूमी काय आहे, कशामुळे तो घडलेला आहे, हे प्रियांनो आपल्याला कदाचित पाहायला किंवा ऐकायला मिळत नसतं. आज त्याच निमित्ताने देवाच्या वचनाकडे प्रियांनो आपण जात आहोत. आणि फ्रेंडशिप डे या संदर्भामध्ये देखील पवित्र शास्त्रात कोणाला वाटतं का फ्रेंडशिप डे आहे? बायबलमध्ये डे नसेल पण फ्रेंडशिप आहे का? मैत्री आहे? मैत्री आहे. कोणाला सांगता येईल का काय कोणाची मैत्री? एखादं उदाहरण. हा, कोण मित्र येशूवाणी? ओके, गाणं आहे. सतरकर सरांनी गाणं पण एकदा गायलेलं आहे, फार सुंदर ते. त्याचं ऑडिओ त्यांनी पाठवलं होतं. कोण मित्र येशूवाणी आपण गीतसुद्धा गात आहोत नाही का. त्याच्या मागे सुद्धा एक कहाणी आहे की त्या गीतकाराने त्या ठिकाणी मला वाटतं त्याचं लग्न जे आहे ते विस्कळीत झालं किंवा मरण पावली ती, आणि त्याला सहाय्य करणारं कोणी नव्हतं, म्हणजे सांत्वन करणारं. आणि येशू ख्रिस्त हाच सगळ्यात मोठा सांत्वन करणारा त्याला समजला आणि त्याच्या अंतःकरणामध्ये ते उभाळून आलं आणि त्याने ते गीत लिहून काढलं. आणि म्हणून ते सुंदर गीत प्रियांनो आपण म्हणतो. किती शताब्दीपासून ते गाणं गायलं जातं. ते फक्त दुःखाच्याच वेळेला ते गायला जायला पाहिजे असं काही नाही आहे, पण मैत्रीचं ते गाणं आहे प्रियांनो. कोण मित्र येशूवाणी सहारे ओझे वाहया, सर्व दुःखे ऐकूनी पुढे काय सहाय्य करी सोसाया. त्याने म्हणा किंवा आपण म्हणा, त्या दोघांनी प्रियांनो येशू ख्रिस्ताला पाहिलेलं नाही आहे,
पण ते येशू ख्रिस्ताचा अनुभव आपल्या अंतःकरणामध्ये प्रियानो सदैव आपल्याला त्या ठिकाणी तो देत असतो, तो दाखवत असतो. मी तुझ्याबरोबर आहे. पाठीशी नाही म्हणतो तो. मी तुझ्या पाठीशी म्हणतो का? नाही, मी तुझ्याबरोबर आहे तो म्हणतो. आणि म्हणून मैत्रीचं नातं प्रियानो आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे. सो आज त्या संदर्भामध्येच प्रियानो मी थोडासा घेणार आहे भाग. मला माहिती आहे आता यावेळेला आपली भक्ती संपत असते, पण काळजी करू नका. आज आपल्याला काहीच टेन्शन नाही का, स्त्रियांना खास काय आहे का टेन्शन? कोणालाच काही टेन्शन नाही, कारण आता भक्ती झाल्यानंतरही लोंढे कुटुंबियांनी जेवण ठेवलेलं आहे. आपण जेवण करायचं आणि परत एकदा संध्याकाळची ज्या वेळेला प्रियानो भक्ती होणार आहे तोपर्यंत आपली भक्ती चालू ठेवायची आपल्या. सो अगदी म्हणजे जसं मला वाटतं नॉर्थ ईस्टमध्ये की जिथं नागालँड आपला जो राज्य आहे तिथं अशा प्रकारची भक्ती चालत असते सकाळपासून प्रियानो. आपण तरी आता 10-10:30 नंतर येतो. तिकडे लोक साऱ्या सकाळी सूर्य उगायच्या वेळेलाच डोंगरामधून पायवाट काढून प्रियानो ते जात असतात, चर्चमध्ये थांबतात आणि तोपर्यंत ते थांबलेले असतात दिवसभर. शब्बात दिवसाची आठवण ठेव आणि तो पवित्रपणे पाळ दिवसाची. ते संध्याकाळी सूर्यास्त होतानाच खाली येतात प्रियानो. आणि कोणी किती मोठा ऑफिसर असला, तिथले मित्रमंडळी सांगतात, कितीही मोठा साहेब असला तरी त्याच्याकडे कार असली किंवा काय असली, त्या दिवशी रस्त्यावर कोणी बाईक चालवणार नाही, कार चालवणार नाही. सगळे लोक रस्त्याने चालत भक्तीला जातात, दिवसभर चर्चमध्ये राहतात. बाकी सगळ्या गोष्टींची ते म्हणाले आम्ही काळजी घेतलेली असते, मंडळीनेच तो पुढाकार घेतलेला असतो. आणि म्हणून संध्याकाळी ज्या वेळेला सूर्यास्त होतो त्यावेळेला ते परत एकदा आपल्या घरी येतात. आणि हे एक रविवार नाही, दर रविवारी ते म्हणतात आमच्याकडे असंच असतं, दर रविवारी. आणि म्हणून मग तिथलं वातावरणसुद्धा प्रियानो प्रदूषण एकदम कमी होतं. बाईक नाही, पेट्रोल वाया जात नाही, पैसे पण वाचतात लोकांचे आणि डोंगरातून चालत जातात. काल मी सुद्धा घरी होतो माझ्या आईबरोबर बोलत असताना आणि तिने सांगितलं आमच्यासुद्धा चर्चमध्ये दर रविवारी जेवण ठेवलेलं आहे आता पाळक साहेबांनी. प्रत्येक कुटुंब कोणातरी निमित्तच पाहिजे असं नाही, पण ते म्हणतात आज आमच्याकडून जेवण, आज तुमच्याकडून जेवण. म्हटलं चांगली आहे ती सहभागिता, प्रीतिभोजन हे एकमेकांना, म्हणजे त्या दिवशी त्या स्त्रियांना सुद्धा थोडासा विसावा मिळेल. सो आज तुम्ही सुद्धा काय काळजी करू नका, आजचा दिवस पूर्ण आपण चर्चमध्येच थांबूया बरं का. आमेन. कोणीच म्हणत नाही. इथूनच आवाज आला फक्त, इथून कुठंच आवाज आला नाही. देवाची स्तुती असो. मैत्री म्हणून प्रियानो ज्यावेळेला आपण बघत आहोत तर एक मला गोष्ट त्या ठिकाणी आठवली आणि ती गोष्ट खूप वर्षांपूर्वी मी ऐकली होती, पण आज ती परत एकदा क्लिक झाली. ती अशी की 2 मित्र असतात आणि ते कब्रस्तानामध्ये जातात. आता कब्रस्तान म्हटल्यावर ते आपलं जे कब्रस्तान आहे ते डोळ्यासमोर आणू नका, कारण तिथे एकही झाड नाही आहे आणि कंपाऊंड नाही आहे त्याला. पण हे कब्रस्तान असं होतं की पार हिरवळ सुंदर रीतीने झाडं पण लावलेली होती आणि त्या कब्रस्तानामध्ये इतकी झाडं वाढली होती, पण लोक तिकडे काही जात नव्हते. पण 2 मित्र जे असतात तर त्यांना त्या कब्रस्तानामध्ये आंब्याचं झाड दिसतं आणि त्या आंब्याचे झाडं जे आहेत ते अगदी थोडंसं भिंतीच्या जवळ आणि गेटपासून पण जवळ ते असायचं. हे 2 मित्र जातात आणि ते आंबे तोडून घेतात आणि मग एक बास्केट त्यांनी घेतलेली असती, टोपली, त्याच्यामध्ये वाटून घेण्यासाठी त्यांनी ते ठेवतात. आंबे तोडून झाले आणि बरेच आंबे ते गोळा करतात, पण 2 आंबे जे आहेत ते कंपाऊंडच्या जवळ पडतात. भिंत असती आणि ते कंपाऊंडच्या बाजूला तिकडे पडतात आणि ते बघतात आंबे तोडताना कंपाऊंडच्या बाहेर 2 आंबे पडलेले आहेत. आता ते वाटून घ्यायला सुरुवात करतात आणि एक जण तो म्हणत असतो, हा तुझा, हा माझा, हा तुझा, हा माझा, असं त्यांचं चाललं असतं. भरपूर आंबे असतात. तेवढ्यात दुसरा एक मुलगा तिथं सायकलवर येतो. त्याला माहीत नाही हे 2 जण तिकडे आहेत आणि भिंतीच्या पलीकडे वाटणी चाललेली आहे, पण तो ऐकतो फक्त हा तुझा, हा माझा, हा तुझा, हा माझा. आणि त्याच्या मनामध्ये धडधड सुरू होते. तो म्हणतो येशू ख्रिस्त आणि सैतान ह्या दोघांनीही कबरा वाटून घेतलेल्या आहेत. हा तुझा, हा माझा. त्याला धडधड सुरू होते
तो पटकन सायकल घेऊन बाहेर जातो, थोड्याशा कब्रस्तानाच्या रोडवर जातो, तिथे एक पांगळा मनुष्य असतो. त्याला म्हणतो लवकर चल, तिथं वाटणी चाललेली, येशू ख्रिस्त आणि सैतान माणसांना वाटून घेत आहेत, कबरा वाटून घेत आहेत, ही कबर तुझी आणि ही माझी म्हणून. तो म्हणाला अरे मी पांगळा माणूस आहे, मला कुठं ते एवढं लांब शक्य आहे, पण तू म्हणतोस म्हणे चल बघू आपण. आणि म्हणून तो पांगळा माणूस लंगडत लंगडत तिथे येतो आणि तिथं खरंच तो ऐकतो. त्यांचं चाललेलं असतं, हा तुझा हा माझा, हा तुझा हा माझा. पांगळा म्हणतो अरे खरंच रे, चल आपण गेटच्या दिशेने आपण जाऊया आणि बघूया काय चाललं आहे यांचं, आपल्याला सैतान बघायला मिळेल. येशू ख्रिस्त तर माहिती आहे आपल्याला, आपण सैतान बघितला नव्हता. आणि म्हणून तो पाय असा पुढं घेतो आणि तेवढ्यात तिथून त्या दोघांचं वाटणी संपून जाते आणि तो म्हणतो आता सगळं संपलेलं आहे, फक्त भिंतीच्या पलीकडे जे दोन आहेत ना त्याचीच वाटणी राहिलेली आहे आपली. तो पांगळा मनुष्य सायकलच्या आधी पुढं पोहोचतो, सायकलवाला त्याच्या मागून नंतर पोचतो. मैत्री म्हणून ज्या वेळेला म्हणतो आपण, तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा काय वेळेला अशा गोष्टी होतात नाही का, की आपण ऐकतो एक, पाहतो एक आणि त्याचा अर्थ वेगळाच काढत असतो आपण. आणि मग कदाचित तो गैरसमज बरेच वर्ष राहतो किंवा बरेच दिवस राहतो. आणि मग नंतर ज्या वेळेला समजतं मग त्यांना कधी कधी वाईटही वाटतं, कधी हसायला पण येतं. अशाच रीतीने मैत्रीचं जे नातं आहे ते देवबाप देखील प्रियांनो आपल्याकडून अपेक्षित करत आहे. फक्त त्याच्याबरोबरच नाही, आपलं मगाशी जसं आपण गीत म्हटलं की कोण मित्र येशू, आणि फक्त देवच नाही तर प्रत्येकाला प्रियांनो मैत्री असणं फार गरजेचं आहे. आणि मुळात ही देवाकडची आलेली संकल्पना आहे असं मी म्हणेल. मैत्रीचा दिवस जरी माणसांनी सुरू केला तो 20व्या शतकामध्ये, पण पवित्र शास्त्रामध्ये मैत्रीसुद्धा प्रियांनो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर अगदी सुरुवातीला मैत्रीचं उदाहरण कोणाला काही सांगता येईल का? अगदी सुरुवातीला मैत्रीचं उदाहरण कुठं दिसतं? योनाथान आणि दावीद यांच्यामध्ये. ओके, अजून त्याच्या पुढे आधी नंतर नाही, अजून कुणाला दिसते मैत्रीचं नातं, मैत्रीसारखा व्यवहार? उत्पत्तीच्या पुस्तकात अब्रामाचं आहे. अब्राम आणि कोण? परमेश्वर आहे. पण माणसांमधली मैत्री उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये एदेन बागेतली मैत्री माहिती आहे का? देव काय म्हणाला? 1:27 काय म्हटलंय तिथं? 1:18 1:27 किंवा 2:18 आपण काढूया. दुसरा अध्याय उत्पत्ती 2 आणि 18 काय म्हटलंय तिथे? येस, फार सुंदर प्रियांनो. परमेश्वर देव बोलला मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्य. त्या ठिकाणी शब्द प्रियांनो आपल्याला म्हटलेलं आहे अनुरूप. तो एकटा असावा. देवाने माणसाला एकटं राहण्यासाठी कधीच बनवलेलं नाही आहे. त्याने त्याच्याबरोबर दुसरा एक सहाय्यक त्याला असायला पाहिजे. आणि म्हणून ज्या वेळेला आपण म्हणतो प्रियांनो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये परमेश्वराने मनुष्याला एकटे असावे असं त्याने म्हटलेलं नाही आहे, परंतु मग आपण पहिल्या अध्याय 26 आणि 27 वचनामध्ये म्हटलेलं आहे की मग देव बोलला आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यावर तो सत्ता चालविल. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असं तो निर्माण केला. नर व नारी अशी त्याने ती निर्माण केलेली आहे. सो देवाने माणसाला एकटं राहण्यासाठी प्रयत्न पाठवलेलं नाही आहे, पण तो एका सहभागितेमध्ये, एका मैत्रीच्या नात्यामध्ये त्याने त्या ठिकाणी असावं. आणि मनुष्य म्हणत असताना त्यामध्ये पुरुष आणि स्त्री दोघंही येतात त्या ठिकाणी. कालांतराने संख्या वाढल्यानंतर पुरुषांना पुरुषांबरोबर मैत्री आणि स्त्रियांना स्त्रियांबरोबर मैत्रिणी ह्यानंतर प्रियांनो वाढत गेलेले आहेत आणि आपल्याला आज ते दिसून येत आहे. प्रियांनो मगाशी जशी गोष्ट प्रियांनो मी सांगितले की अमेरिकेमध्ये त्या मित्राने स्वतःचा प्राणच देऊन टाकला. का तर आपला मित्र
आता आपल्याला माहीत नाही ते ज्याने तो प्राण दिला त्याच्या मागेसुद्धा कुटुंब असेल, त्याची बायको असेल, मुलं असतील, पण मित्राचं प्रेम एवढं होतं की तो मेला तर याने स्वतःचा प्राण देखील देऊन टाकलेला आहे. एवढं घनिष्ठ नातं त्या ठिकाणी प्रियांनो आपल्याला दिसून येतं. आणि आज देखील भरपूर मैत्रीची उदाहरणं प्रियांनो असे दिसून येतात. स्त्रियांमध्ये आहे, पुरुषांमध्ये सुद्धा आहे की त्या एकमेकांशिवाय प्रियांनो ते राहू शकत नाही. परंतु ज्यावेळेला आपण म्हणतो प्रियांनो की देवाने मनुष्याला एकटं राहण्यासाठी बनवलेलं नाही आहे, त्याने सहभागितेमध्ये राहावं. आणि मित्र आणि मैत्रीण, एक इंग्लिशमध्ये म्हण प्रियांनो मी नेहमी सांगत असतो, काय आहे? द ब्रदर कॅनॉट बी अ फ्रेंड बट अ फ्रेंड विल ऑलवेज बी अ ब्रदर. एक भाऊ जो आहे मित्रासारखं कदाचित राहू शकणार नाही. काही असतात, अपवाद असतात फार प्रियांनो, पण एक मित्र जो आहे तो भावापेक्षाही जास्त आपल्यावरती प्रेम करत असतो. मित्र जे आहेत प्रियांनो हे नेहमी तुम्हाला आणि मला सगळीकडं आहेत, भरपूर होत राहतात. पण जसजसं वय वाढत जातं, जागा बदलली जाते. आणि आपले प्रियांनो ज्या वेळेला नोकरीच्या संदर्भामध्ये तिथं मित्र मैत्रिणी प्रियांनो तयार होतात, पण काहीच लोकांबरोबर आपण जवळकी साधतो प्रियांनो. सगळ्यांबरोबरच आपण आपल्या गोष्टी सांगत नाही. पण जे मित्र असतात, खऱ्या मैत्री ज्यांची असते, असे निवडकच असतात. मग ते कदाचित 2 जण असतील किंवा ते 3 जण असतील आणि एकमेकांबद्दल प्रियांनो त्यांचं नातं एकदम घट्ट जात असतं. जगामध्ये प्रियांनो असे भरपूर त्यांनी वेगळे चित्रपट देखील काढलेले आहेत मैत्रीच्या नावाखाली, आणि त्याच्यामधून दिसून येतं की एकमेकांवरती किती प्रेम करत आहेत. पण एक 3 गोष्टी आज प्रियांनो मी म्हणेल की प्रत्येक व्यक्तीने 3 गोष्टी ज्या पवित्र शास्त्रामध्ये सांगितले आहेत त्याचं चांगलं काटेकोररीतीने पालन केलं तर प्रियांनो मला वाटतं आपण देखील परमेश्वराचे चांगले मित्र होऊ शकतो. आळीपाळीचं वचन जे काढलं होतं कोणाला आठवतं आहे का? येस, योहान शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि त्याचं 1 ते 20 वचन आपण वाचलेलं आहे. इथे काय म्हटलेलं आहे सुरुवातीलाच प्रियांनो, योहान शुभवर्तमान 13वा अध्याय, की वलांडण सणापूर्वी असे झाले की येशूने आता या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून या जगातील स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले. कोणावर प्रेम केलं त्यांनी? शब्द काय वापरला? त्याने शिष्य म्हटलं आहे का? शब्द शिष्य नाही म्हटलेला. काय म्हटलं आहे तिथं? या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून या जगातील शब्द काय? स्वकीयांवर त्याचे स्वतःचे लोक, खास करून कोण होते हे? 12 शिष्य. सगळेच 12 शिष्य चांगले होते? सगळेच 12 शिष्य चांगले होते. आपण म्हणतो नाही का 12 शिष्य चांगलेच होते. पण इथंच त्या शास्त्रभागामध्ये दिसून येतं की यहूदा इस्करियोत जो होता तो त्याचा घात करणार होता, त्याचा प्राण घेणार होता. त्याला माहीत नव्हतं की तो त्याचा धरून देणार आहे, पण त्याचा प्राण जाईल ह्याच्यामध्ये. पण त्याला एवढंच वाटत होतं की आपण धरून देऊ म्हणून. धरून देण्यापुरतंच त्याला वाटलं होतं. पण धरून दिल्यानंतर त्याला हे वधस्तंभावर मारतील हे यहूदा इस्करियोतला कदाचित माहीत नव्हतं. आणि म्हणून त्याची ती कृती आपल्याला दिसून येते पश्चातापाची, की त्याने ते पैसेसुद्धा फेकून टाकले. एवढंच नाही तर त्याने काय केलं? आत्महत्यासुद्धा केली त्याने. ह्या कृतीमधून त्याचा पश्चाताप दिसून येतो, मैत्री दिसून येते प्रियांनो. जरी त्याला वाईट म्हटलं जातं आहे पण त्याची कृती प्रियांनो लक्षामध्ये घेतली जात नाही. बरेच लोक म्हणतात की नाही तो वाईटच होता, वाईटच आहे, पण त्याची कृती पश्चातापाची होती. जरी त्याला प्रभू येशू ख्रिस्ताकडे संधी मिळाली नाही, वेळ मिळाला नाही की जाऊन त्याने त्याला भेटावं, क्षमा मागावी म्हणून, पण त्याच्या कृतीमुळे त्याने स्वतःला प्रियांनो ते पैसे तर फेकलेच फेकले, पण त्याला त्या ठिकाणी आत्महत्यासुद्धा त्याने केलेली. आता तो जस्टिफाईड झालेला आहे असं मी म्हणणार नाही, किंवा तो नक्की कुठं आहे, स्वर्गात आहे का नरकात, मला तिकडे जायचं नाही. परंतु प्रियांनो एक ती कृती दिसून येते. पण येशू ख्रिस्ताबद्दल जर म्हटलं तर त्याला माहीत होतं की हा आपल्याला धरून देणार आहे, पण तरी देखील सर्व 12 शिष्यांवरती त्याचं प्रेम सारखंच होतं प्रियांनो. आणि म्हणून त्याने तिथं शब्द वापरलेला आहे की स्वकीयांवर ज्याचे प्रेम होते
त्याने शेवटपर्यंत ते केले. हा एक शब्द महत्त्वाचा मला वाटत आहे की त्याने प्रेम केलं आणि ते येशू ख्रिस्ताने देखील प्रियानो शेवटपर्यंत. त्याला सगळं काही माहीत होतं. त्याला मारल्यानंतर मारत असताना सुद्धा कोण त्या ठिकाणी राहणार आहे, मेल्यानंतर सुद्धा कोण काय काय करणार आहे, सगळं माहीत असून देखील सगळ्यांवरती सारखं प्रेम. हे एवढंच नाही तर प्रियानो, दुसरी पण काही वचनं आहेत की जिथे येशू ख्रिस्त म्हणतो, मी तुम्हाला काय म्हटलेलं आहे, तुम्ही माझे कोण आहात, मित्र आहात, तुम्ही माझे मित्र आहात. तो म्हणाला नाही तुम्ही माझे शिष्य आहात. तो म्हणाला नाही तो देव आहे आणि तुम्ही माझे पुत्र आहात. तो पुत्र म्हणाला नाही, तो शिष्य म्हणाला नाही. तो काय म्हणाला, तुम्ही माझे मित्र आहात. मित्र प्रियानो म्हणजे ही संकल्पना अगदी पहिल्यापासून पवित्र शास्त्रामध्ये दिसून येते. आणि देव देखील प्रियानो माणसाबरोबर मैत्रीचं नातं ठेवू इच्छित आहे की जे एदेन बागेमध्ये प्रियानो होतं. एदेन बागेमध्ये कसं होतं देवाचं आणि माणसाचं नातं? काय म्हटलंय तिथं प्रियानो? काय म्हटलंय? देव काय करत होता? नाही माहिती काय म्हटले तिथे? शब्द बघा प्रियानो, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय आहे, तिसरा अध्याय. आणि तिथं म्हटले, परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरात सर्प फार धूत होता. तो स्त्रीला म्हणाला, आता हे सगळं वाचण्याची गरज नाही, पण मला वाटतं 8वं वचन आपण वाचूया डायरेक्ट. यानंतर शुळप्याचा वारा सुटला असताना परमेश्वर देव बागेत फिरत होता. त्याचा आवाज ऐकू आला. तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टी पडून आदम व त्याची स्त्री बागेतील झाडात लपली. म्हणजे रोज परमेश्वर त्यांना भेटायला येत होता आणि रोज त्यांचं संभाषण चालत होतं. काय संभाषण होतं कुठंच माहीत नाही कोणाला, पण खात्रीने देव त्यांना भेटायला येत होता आणि देव त्यांची विचारपूस करत होता. ते गप्पा मारत होते, ते घाबरत नव्हते एकमेकांना भेटण्यासाठी. माणूस आणि देव समोरासमोर प्रियानो ते बोलत होते आणि ते दिसून येतं प्रियानो ते मैत्रीचं नातं आहे. पण ज्यावेळेला पाप या दोघांच्या जीवनामध्ये आलं त्यावेळेला त्यांच्यामध्ये अंतर पडलं आणि ती प्रियानो मैत्री जी आहे ती तुटून गेली. ती मैत्री जी तुटून गेलेली आहे त्यातला परत एकदा साधण्यासाठीच येशू ख्रिस्ताला जगामध्ये यावं लागलं की एका बाजूला तो पित्याच्या बाजूने आला आणि दुसऱ्या बाजूला माणसाचं रूप धारण केलं त्याने. आणि दोघांची ही संगती परत एकदा मैत्रीचं नातं जुळून आणण्यासाठी मध्यस्थीचं काम प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं आहे. आणि ते सुद्धा तो म्हणत आहे की मी तुम्हाला शिष्य नाही, मी माझे पुत्र नाही, पण तुम्हाला मी सुद्धा मित्र म्हणत आहे. ओढत आहे तो प्रियानो आपल्याला, तो आपल्याला ओढत आहे त्याच्याकडे. आणि येशू ख्रिस्त म्हणून प्रियानो तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये जे आपण म्हणतो की जसं आपण एखाद्या मित्राशी बोलतो किंवा मैत्रिणीशी बोलतात, स्त्रिया ज्या आहेत मैत्रिणीशी बोलतात, आपलं अंतःकरणामध्ये जे काही आहे ते सांगून प्रियानो त्यांना बरं वाटतं, हलकं वाटतं. पण तेवढंच नाही, ते त्याच्यामधून प्रियानो आपण जर समस्येमध्ये आहोत, कुठल्या अडचणीमध्ये आहोत, ते आपल्याला मार्गदर्शन करतात, ते आपल्याला सहाय्य करतात, मदतीचा हातसुद्धा देतात. आणि म्हणून देवाकडे सुद्धा ज्या वेळेला प्रियानो आपण प्रार्थना करतो त्या प्रकारचं नातं देव अपेक्षित करत आहे की तुम्ही माणसांबरोबर जसं बोलताय तसं माझ्याशी बोला, माझ्याबरोबर संबंध तसे ठेवा. आणि माझ्याबरोबर तुम्ही ज्यावेळेला हे संबंध ठेवताल त्यावेळेलाच तो म्हणतोय मी तुम्हाला मित्र म्हटलेला आहे. प्रियानो वेगवेगळ्या रीतीने पवित्र शास्त्रामध्ये प्रियानो आपल्याला गोष्टी पाहायला मिळतात. नीतिसूत्रे आपण काढूया. आज फार जास्त वेळ नाही, परंतु प्रियानो थोडक्यात मला घ्यायचं आहे. नीतिसूत्र याचा 27 अध्याय आणि 17 वचन कोणी वाचेल? नीतिसूत्रे 27 अध्याय आणि 17 वचन. यस, तिखे तिख्याला कसा करतो? पाणीदार करतो. तसा मनुष्य आपल्या मित्राचा चेहरा कसा करतो? पाणीदार. म्हणजे काय? त्याला त्याच्या जीवनामध्ये चमक आणून देतो तो मित्र जे आहेत भेटल्यानंतर. आता काही वेळेला
जगातले मित्र म्हटले तर फार स्वार्थी झालेले आहेत. आणि ते स्वार्थी म्हणजे काही वेळेला असं दिसून येतं की उधळ्या पुत्राला जसं आपल्याला उदाहरण प्रभू येशू ख्रिस्ताने दिलं की उधळ्या पुत्राने आपल्या बापाकडून संपत्ती मागून घेतली, जो त्याचा अधिकार नव्हता. बाप मेल्यानंतरच ते मागायला पाहिजे होतं, पण जिवंत असताना सुद्धा बापाला त्याने मागितलं आणि ते सगळे संपत्तीचा वाटा घेऊन तो गेला. पण तो एकटा गेला नाही. कुणाकडे गेला? तो मित्रांबरोबर गेला. आणि ते मित्रसुद्धा किती दिवस राहिले त्याच्याबरोबर? जोपर्यंत त्याच्याकडे पैसा होता तोपर्यंत ते त्याच्याबरोबर राहिले. पण डुकरांमध्ये बसलेले असताना मित्र होते का तिथं? तिथं नव्हते ते. तोपर्यंत सगळे निघून गेले. जगातले मित्र आहेत प्रियांनो. असे जगातले खूप असे मित्र आहेत की कदाचित आज आपल्याला वाटतं ते फार जवळचे आहेत, पण प्रियांनो आपल्याला काळ दाखवून देतो, वेळ दाखवून देतो की ते मित्र नाही आहेत. ते स्वार्थी होते. त्यांनी स्वार्थ साधून घेतला आणि नंतर आपल्याला सोडून टाकलेलं आहे. कालच मी माझ्या काही नातेवाईकांबरोबर बोलत होतो आणि त्यांनी मला माझ्या मित्राबद्दल विचारलं की जो आत्तापर्यंत एकच म्हणून मी ज्याला म्हणत आहे, आणि त्याच्याबद्दल सांगत असताना ते म्हणाले की खरंच असे मित्र सापडणं आजच्या काळामध्ये फार कठीण आहे. तो मित्र तर मरण पावला, पण त्यानंतर अजून कोणाबरोबरही प्रियांनो मित्र म्हणून मला वाटायचं की हा एक चांगला मित्र आहे म्हणून, पण प्रियांनो कालांतराने दगासुद्धा दिलेले आहेत. जो मित्र होता तो ख्रिस्ती नव्हता. तो ख्रिस्ती तर होता, पण एक अपघात झाला आणि त्याच्यामध्ये तो मरण पावला. पण ज्यावेळेला आपल्या ख्रिस्ती वातावरणामध्ये ज्या लोकांबरोबर प्रियांनो मैत्रीचं नातं चांगलं आहे असं वाटत होतं, ख्रिस्तामध्ये असलेले लोकसुद्धा प्रियांनो नंतर पलटी मारली त्यांनी आणि दगा दिल्यासारखं झालं प्रियांनो. मला हे सांगायचं याच्यामधून की ज्यावेळेला आपण मित्र करतो प्रियांनो, त्यावेळेला फार सांभाळून मैत्री करतो, त्यावेळेला फार सांभाळून करणं गरजेचं आहे. आपल्याला पाहणं गरजेचं आहे की हा खरंच आपल्याबरोबर कशासाठी आहे, इथं दुःखामध्ये का त्रासामध्ये. एक येशू ख्रिस्ताने उदाहरणसुद्धा प्रियांनो दिलं होतं नाही का? एक मित्र दुसऱ्या मित्राच्या घरी जातो रात्री भाकर मागण्यासाठी, आणि तो काय उत्तर देतो मित्र त्याचं? मी माझ्या मुलांबरोबर बायकोबरोबर त्या ठिकाणी कुटुंबाबरोबर झोपलेलो आहे, मला त्रास देऊ नको. पण मित्र या नात्याने पुढं म्हटलेलं आहे, मित्र या नात्याने काय करतो तो उठतो, त्रास झाला त्याला, पण तो उठतो आणि त्याला तो बाहेर भाकर देऊन देतो त्रासामध्ये, संकटामध्ये. आज प्रियांनो खूप सांभाळून आपल्याला ह्या जगामध्ये चालायचं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला प्रियांनो ह्या गोष्टीकडे बघतो आपण, तर तिथं आणखीन पुढं म्हटलेलं आहे, शिमोन, दुसरं वचन म्हटलेलं आहे, शिमोनाचा मुलगा, दुसरं वचन, योहान 13वा अध्याय 2रं वचन, शिमोनाचा मुलगा यहूदा इस्करियोत त्याच्या मनात याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता. तेव्हा आपल्या हाती पित्याने अवघे दिले आहे, हे आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून भोजन होते वेळी येशू भोजनावरून उठला व त्याने आपले बाह्य वस्त्र काढून ठेवले आणि रुमाल घेऊन कमरेस बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुवू लागला आणि कमरेस बांधलेल्या रुमालाने ते पुसू लागला. मित्र बघा प्रियांनो, मी मोठा आणि तू लहान असा भेदभाव तिथं केला नाही प्रियांनो. मैत्री दिवस म्हणून प्रियांनो ज्यावेळेला होतं त्यावेळेला फार महत्त्वाची ही गोष्ट इथं दिसून येते की प्रभू येशू ख्रिस्ताने अरे मी देवाचा पुत्र आहे, अरे मी तुमचा स्वामी, मी तुमचा गुरु असं म्हणून नाही, तर प्रियांनो त्याने उलट केलेलं आहे. म्हणजे मैत्री कशी असावी हे त्याच्या कृतीमधून त्याने शेवटीसुद्धा प्रियांनो दाखवून दिलेलं आहे. आता ही कृती म्हणजे आजच्या काळामध्ये सुद्धा प्रियांनो आपल्याकडे हे प्रियांनो वर्ज केली जाईल, किंवा ते म्हणतील नाही 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 असं कोणाचे काय पाय धुवायचे आहेत का, आपण कदाचित ना करू. आपल्याकडे मंडळीमध्ये आपण काही वर्षांपूर्वी प्रियांनो हा विधी केला होता, आणि एकदा नाही दोनदा, मला वाटतं दोनदा तीनदा केला आपण, पण आता बरीच वर्ष झाली प्रियांनो आपण तो केलेला नाही. आपण त्या ठिकाणी मैत्रीचं एक नातं दाखवतो, नम्रतेचं एक नातं दाखवतो, प्रीतीचं एक नातं दाखवतो आपण. आणि ह्या कृतीमधून प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे की त्यांचे पाय धुतले. पण
6व्या वचनात म्हटलं, मग शिमोन पेत्राकडे आला. म्हणजे आता बघा, सगळ्यांचे पाय धुतलेले आहेत त्याने, अगदी यहूदा इस्करियोतचे सुद्धा पाय धुण्यात आलेले आहेत. आता शिमोन पेत्र, ज्याच्या हातामध्ये नंतर तो अधिकार देणार होता, तो काय म्हणत आहे, मग तो शिमोन पेत्राकडे आला, तेव्हा तो त्याला म्हणाला, गुरुजी, आपण माझे पाय धुता काय? येशूने त्याला उत्तर दिले, मी करतो ते तुला आत्ता कळत नाही, ते तुला पुढे कळेल. पेत्र त्याला म्हणाला, तुम्हाला माझे पाय कधीही धुवायचे नाहीत. येशूने त्याला उत्तर दिले, मी तुला न धुतले तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही. कोणता वाटा? आता पेत्राला कळालं त्या ठिकाणी. अरे बाबा, आधी तो म्हणाला, नाही नाही नाही, तुम्ही एवढे स्वामी, रब्बी, गुरु, तुम्ही आमचे पाय कसे काय धुणार? बरं, यांचे पाय काय फार चांगले होते का? सॉक्स होते का त्यांच्या पाय? सॉक्स प्रकार प्रियानो कदाचित नसणारच त्यांच्याकडे, कारण ते मासे धरणारे होते. आणि त्यांचे पाय कदाचित कसे असू शकतात? त्यांच्या अंगाचा वास कसा येत असेल? वास म्हटल्यावर आठवलं, काल एअरपोर्टवरून घरी जाताना एक कॅब बुक केली प्रार्थनेने, आणि त्या गाडीमध्ये बसायच्या आधीच त्या माणसाचा वास, जसं काय 2-3 दिवस त्याने आंघोळ केली नाही. आणि तो वास जावा म्हणून मी त्याला म्हटलं, बाबा, मी मागे बसलो आणि त्याला पुढं बसवलं होतं, गाडी चालवत होतं, मी मागेच बसलो. आता मला उठून जाऊशी वाटत होतं, दुसरी कॅब करावं, पण त्या विमानतळावरती आहे ना, दुसऱ्या गाड्याच येत नव्हतं. कितीतरी वेळाने ती गाडी मिळाली, त्याचे रेट जास्त. मला त्याला सांगावं लागलं, बाबा तू AC लाव म्हणून, वास तरी निघून जाईल म्हटलं. त्याने AC लावल्यानंतर मला कळालं की तो AC मधलाच वारं आतमध्येच फिरतंय सगळं. म्हटलं हा वास माझ्या अंगाला चिकटणार. आता त्याला म्हटलं ते AC बंद कर आणि खिडक्या उघडतो बाबा. वास सहन होत नव्हता. गरीब होता तो. त्याला विचारलं कुठं राहतो रे, काय राहतो तू, कसं करतो, बायको मुलं आहेत का नाही तुझ्याकडे? हा म्हणाला मी संध्याकाळी काम करतो. आणि एकदम जाड होता असा, दापोडीच्या गावामध्ये कुठंतरी राहत होता तो. पण मला मात्र इतकं मळमळ 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 झाली होती, मला थांबूशी वाटत नव्हतं. कधी एकदा घर येतंय असं झालं होतं. घरी गेल्यानंतर ते कपडे गुंडळले आणि टाकले एका पिशवीत आणि मस्तपैकी स्वच्छ झालं. कदाचित याच्यापेक्षा डेंजर वास माशांना पकडणारी माणसं, कुठं फिरणारे, काय करणारे. पण येशू ख्रिस्ताने तसं केलं नाही. मी त्याला अक्षरशः गुगल पे केलं त्या टॅक्सीवाल्याला, काही बोललो नाही आणि लगेच निघून आलो. तुला मिळाले का नाही मिळाले, थँक्यू का काय, मला ते सहनच होईना. इतका पोटामध्ये माझ्या एकदम हे झालं होतं. पण येशू ख्रिस्ताने इथं बघतोय प्रियांनो, आपण पाय धुतले शिष्यांचे, किती चांगले असतील, स्वच्छ असतील, भेगा असतील का नाही त्या पायांना, त्या पायांच्या भेगांमध्ये काय काय अडकलं असेल. पण प्रियांनो, मित्र म्हणून त्यांना गणलेलं आहे. त्याने ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि मित्र त्यालाच म्हटलं जातं प्रियांनो, की कदाचित त्या मनुष्यामध्ये काही दुर्गुण किंवा वाईट गोष्टी असतील, पण त्याला तो सहन करतो आणि मार्गदर्शन करतो परत. त्याला मित्र म्हटलेलं आहे. आणि येशू ख्रिस्ताने इथं त्यांचे पाय धुण्यासाठी, आता पेत्राला ज्या वेळेला समजले की हा पाय धुतोय आणि वाटा मिळणार नाही, आता येशू ख्रिस्ताकडे कोणता वाटा होता असा? जसा उधळ्या पुत्राच्या बापाकडे होता प्रियांनो, तसा वाटा होता का? काय वाटा होता? स्वतःला त्याला टॅक्स भरायचा आहे. येशू ख्रिस्ताला टॅक्स भरावा लागत होता. येशू ख्रिस्त टॅक्स भरत होता आणि जो टॅक्स भरण्यासाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते. तो सगळ्या आयुष्यभर सेवा केली त्याने, 3-3.5 वर्ष त्याने दुसऱ्यांच्याच गोष्टी उधारीवर घेतल्या आणि कबरसुद्धा उधारीवरच मिळाली त्याला. टॅक्स भरण्यासाठी त्याने काय केलं प्रयत्न? त्यांना मासा सांगितलं, जाऊन मासा पकडा आणि त्याच्या तोंडामध्ये एक नाणं मिळेल आणि आपला टॅक्स देऊन टाका म्हणून त्याने सांगितलं. येशू ख्रिस्ताने प्रियांनो वाटा काही नव्हता, पण पेत्राला मात्र माहिती होतं की हा आध्यात्मिक वाटा आहे, हा काही जगातला वाटा नाही आहे. आणि म्हणून तो त्याला म्हणाला की बाबा, पेत्र 8व्या वचन त्याला म्हणाला, तुम्हाला माझे पाय कधी धुवायचे नाही. येशूने त्याला उत्तर दिले, मी तुला न धुतले तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही. शिमोन पेत्र त्याला म्हणाला, प्रभूजी, माझे केवळ पाय धुवू नका,
तर आता हात आणि डोकेसुद्धा, डोकेही धुवा. वाटा पाहिजे. कुठला वाटा? आध्यात्मिक वाटा पाहिजे, मैत्रीचा वाटा. अरे नाही, तुला वाईट वाटत असेल तर मी ते करायला तयार आहे. आणि पेत्राची हीच गोष्ट प्रियानो, सुरुवातीची भेट ज्या वेळेला झाली प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर, तिथंच प्रियानो मैत्रीचं नातं सुरू झालं होतं. रात्रभर त्याने प्रयत्न केले मासे पकडायचा, पण त्याला कुठलाही मासा मिळाला नाही. पण ज्या वेळेला येशू ख्रिस्त त्याच्या बोटीमध्ये, नावेमध्ये उभा राहिला, वचन लोकांना सांगत होता, वचन सांगितल्यानंतर त्याला म्हणाला समुद्रात घेऊन चल आणि आपण मासे पकडूया. तो म्हणाला रात्रभर प्रयत्न केले, काही मिळालं नाही, आणि आता दिवसा कुठं मिळणार आहे? मासे तर रात्रीच मिळतात. पण त्याच्याकडे लक्ष देऊन होता प्रभू येशू ख्रिस्त. आणि पेत्र लगेचच त्या ठिकाणी उद्गारलेला आहे. काय उद्गारला तो? की तुम्ही जर म्हणत असताल तर मी माझी बोट परत एकदा आत घेऊन जात असतो. पहिली भेट येशू ख्रिस्ताबरोबर. किती सुंदर रीतीने प्रियानो ते नातं प्रभू येशू ख्रिस्तांनी टिकून ठेवलं. पेत्राला सुद्धा तो बोलू शकला असता खूप काही, पण आपल्याला माहिती आहे पेत्राच्या जीवनामध्ये एक वेळ प्रियानो त्याला तो सैतानसुद्धा म्हणाला, अरे सैताना निघून जा. म्हणजे मैत्री जी आहे प्रियानो, ते फक्त वाहवा करण्यासाठीच नाही आहे, तर त्याच्या जीवनामध्ये जे करेक्शन करायला पाहिजे, सुधारणूक करायला पाहिजे, त्याबद्दल सुद्धा प्रियानो मित्राने, मैत्रिणीने प्रियानो ते मार्गदर्शन करणं किंवा करेक्शन करणं गरजेचं आहे. मित्र चुकत आहे तरी प्रियानो त्याला सांगणं गरजेचं आहे. आणि सांगून नाही ऐकलं तर मैत्री सोडायची नाही आहे, मैत्री चालूच ठेवायची प्रियानो. आणि तोपर्यंत त्याला सांगत राहायचं आहे की परत तो ऐकत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियानो ह्या गोष्टींमधून आपल्याला ही बाब दाखवून दिलेली आहे. आपण जी दुसरी बाब याच्यामध्ये म्हणत होतो की प्रभू येशू ख्रिस्त एक मार्गदर्शक म्हणून आहे. नंबर 2, आपण जे प्रियानो नीतिसूत्र वचन वाचलं त्याला मराठीमध्ये समवयस्क म्हटलेलं आहे. समवयस्क म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला पियर. आणि ते कशासाठी आहे? एकमेकांना मार्गदर्शनच नाही तर एकमेकांना सांभाळून घेऊन चालणार आहे. ही गोष्ट प्रियानो प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनात होणं गरजेचं आहे. एक तर मार्गदर्शक बना, त्याला इंग्लिशमध्ये मेंटर शब्द वापरला आहे. दुसरी गोष्ट आहे पियर्स म्हणजे प्रियानो समवयस्क. आणि तिसरी गोष्ट शिष्य. शिष्य काय आहेत? तिताचं पत्र काढूया आपण आणि त्यानंतर प्रियानो आपण थांबूया. तिताचं पत्र 2रा अध्याय आणि 3रं वचन प्रियानो. 3रं आणि 4थं वचन कोणी वाचेल? तिताचं पत्र 2रा अध्याय 3रं आणि 4थं वचन. येस. पुढं म्हटलेलं आहे प्रिय या ठिकाणी तिताचं पत्र 2रा अध्याय आणि तो सांगत आहे. आता पाऊलाचे पत्र आहे. पाऊल मार्गदर्शन करत आहे. तीत नावाचा जो तिमोथेसारखाच व्यक्ती आहे, पाऊल त्याला पत्र लिहून सांगत आहे. काय म्हणत आहे? 3रं वचन. तसेच वृद्ध स्त्रियांनी चालचलवणुकीत आदरणीय असावे, त्या चहाडखोर मद्यपानासक्त नसाव्यात, सुशिक्षण देणाऱ्या असाव्यात. पाऊल त्यांना म्हणत आहे की ज्या मंडळीमध्ये सेवा कार्य करत आहे तिथल्या वृद्ध ज्या स्त्रिया आहेत त्यांना मार्गदर्शन कर. म्हणजे शिष्य घडवत आहे त्यांना सुद्धा. आता वृद्ध आहेत म्हणून त्या चुकतच नाहीत, किंवा वृद्ध आहेत म्हणून त्यांना मी कसं सांगू, मी त्यांच्यापेक्षा लहान आहे असं त्या ठिकाणी वागू नकोस. तू देवाचा सेवक आहे आणि तुला ते सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे की वृद्ध स्त्रियांबद्दल तो म्हणत आहे, तसंच वृद्ध स्त्रियांनी चालचलवणुकीत आदरणीय असावे. आदरणीय असावे म्हणजे काय? त्यांचं जीवनसुद्धा हे आदरयुक्त असावं आणि त्यांनी दुसऱ्यांना सुद्धा आदर द्यावा. आणि पुढं म्हटलेलं आहे त्यात चहाडखोर मद्यपानासक्त नसाव्यात. म्हणजे काही स्त्रिया कदाचित असू शकतात, त्या मंडळीमध्ये आहेत,
पण चहाडखोर म्हणजे काय, ह्याची गोष्ट त्याला आणि त्याची गोष्ट त्याला सांगत राहायचं. आणि परत म्हटलेलं आहे मद्यपानासक्त, काहीतरी व्यसन त्यांच्यामध्ये आहे. आणि पुढं म्हटलेलं आहे त्या नसाव्यात, सुशिक्षण देणाऱ्या असाव्यात, त्यांनी इतर स्त्रियांना मार्गदर्शन करावं. म्हणजे सासूने सुनेला सांगत बसावं असं नाही, तर जे मंडळीमध्ये इतर ज्या स्त्रिया आहेत त्यांना सुद्धा त्यांनी आदर्श म्हणून गणलं जावं आणि त्यांचं जीवनसुद्धा तसं असावं. आणि चौथं वचन काय म्हटलंय, त्यांनी तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की त्यांनी आपल्या नवऱ्याबरोबर व मुलांबरोबर प्रेम करावे. सुशिक्षण, शिष्यत्व. पण हे सगळं करत असताना कसं करायचंय, मैत्रीच्या नात्याने त्यांनी शिकवावं. तरुण ज्या आपल्या स्त्रिया आहेत, विवाहित आहेत, त्यांनी आपल्या नवऱ्यावरच आणि मुलांवर प्रेम करत राहावं, हे वयस्कर लोकांनी शिकवावं. दुसऱ्याच्या नवऱ्यावर प्रेम करू नये, थोडक्यात तो म्हणत आहे. हा, दुसऱ्याच्या मुलांवर प्रेम करा, पण दुसऱ्याच्या नवऱ्यावर नको. आणि नवऱ्यांनी दुसऱ्याच्या बायकोवर नाही, स्वतःच्या बायकोवर प्रेम करावं. इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे प्रियांनो. म्हणून पाऊल तिताला मुद्दामून पत्रांमधून प्रियांनो उद्देशून तो लिहित आहे की असं होऊ शकतं, झालेलं आहे असं तो थोडक्यात म्हणत आहे. एक प्रश्न नेहमी समोर येत असतो नाही का, मित्र मैत्रिणींच्या संदर्भामध्ये, की बाबा जोपर्यंत विवाह होत नाही मुलाचा किंवा त्या मुलीचा, तोपर्यंत भरपूर मित्रमंडळी असतात. मित्र पण असतात मुलांना आणि मैत्रिणी पण असतात. मुलींनासुद्धा मैत्रिणी असतात आणि मित्र पण असतात. पण एकदा का विवाह झाल्यानंतर ते मित्रमैत्रिणी आपल्याला कितपत ठेवायचे आणि त्याच्यातून किती खरंच आपल्याला त्या ठिकाणी त्रास होईल का फायदा होईल हे लक्षात घेणं गरजेचं. एकदा का विवाह झाला की ज्यांना अगदी जवळचे मानत असतो त्यांना ते दूर सारणं प्रियानो फार गरजेचं आहे. आणि म्हणून पाऊल तिथं मुद्दामून प्रियानो म्हणत आहे की तरुण स्त्रियांनी त्या स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की त्यांनी आपल्या नवऱ्यावर व मुलाबाळांवर प्रेम करावे. 5 वचन, त्यांनी मर्यादेशील शुद्ध आचरणी व पुढं काय म्हटले, घरचे काम पाहणाऱ्या मायाळू, आपापल्या नवऱ्याच्या अधीन राहणाऱ्या असे असावे. म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही असं जे कोणी वागत नाही प्रियानो, जगातल्या लोकांसारखं वागत आहेत, तर लक्षात घ्या देवाच्या वचनाची निंदा करतो आपण. निंदा करतो म्हणजे काय, अरे काय जग कुठं चाललंय आणि तुम्ही काय करताय आणि तुम्ही काय सांगता पाळक साहेब, अहो जगात सगळं चालतंय आज, असं नाही बायबल शिकवत आहे प्रिया. आपण देवाच्या वचनाची निंदा व्हायला नको म्हणून फार व्यवस्थित वागणं फार गरजेचं आहे प्रियानो. आणि मर्यादेशील राहणं. जगातले लोक प्रियानो मर्यादा ओलांडतात मित्र आणि मैत्रिणीच्या नावाखाली. आता तर प्रियानो लग्न संस्था सुद्धा धोक्यामध्ये आलेली आहे. धोक्यात आली म्हणजे धोक्यातच आहे आता सगळी ती. कारण आता फक्त स्त्री पुरुषांचंच लग्न होत नाही, तर आता पुरुषांचं लग्न व्हायला लागलं आणि स्त्रियांचं लग्न व्हायला लागलेलं आहे. आता काय मैत्री करायची बघा आता, आणि कसली मैत्री कोणाबरोबर करायची. त्यापेक्षा जगातल्या लोकांपासून प्रियानो त्यांच्या चालीरीती, त्यांचं वागणूक, त्यांचे डिसिजन्स, त्यांचं सर्व काही यापासून प्रियानो आपण अलिप्त राहायला पाहिजे आणि देवाच्या वचनाप्रमाणे जे आहे ते साध्य व्हायला पाहिजे प्रियानो. शेवटच्या काळामध्ये आपण शुद्ध अंतःकरणाने देवासमोर जाऊ प्रियानो. आणि म्हणून प्रियानो देवाच्या ह्या वचनामधून आपल्याला काही गोष्टी दिसत आहे की एक आपण मेंटर व्हावं, दुसऱ्यांना मार्गदर्शक व्हावं. दुसरं आहे प्रियानो की बाबा आपण जे एक समानतेच्यामध्ये राहणारे लोक आहोत त्यांच्याबरोबर सुद्धा मैत्रीचं नातं आहे. पण मैत्रीचं नातं प्रियानो जे विवाहित आहेत किंवा जरी अविवाहित असले तरी त्यांच्यामध्ये प्रियानो तशा प्रकारचे संबंध त्यांनी एवढे घनिष्ठ ठेवू नये
की नाही 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 ती मुलगी म्हणते नाही नाही तो माझा मित्र आहे आणि आमच्यामध्ये काहीच नाही, किंवा तो मित्र म्हणतो नाही 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 माझी ती मैत्रीण आहे आणि दुसरं काही नाही आमच्यामध्ये. असं कधी होऊ शकत नाही प्रियानो. सैतान फार चालाक असतो, तो कधी आपल्यामध्ये प्रियानो कुठल्याही प्रकारच्या गोष्टी घडू शकतो आणि प्रियानो ह्याचं संपूर्ण रीतीने परिणाम त्यांच्यावरच नाही, त्यांच्या कुटुंबियांवरती आणि समाजावर आणि मंडळीवर देखील प्रियानो होतो. हे सावध राहणं गरजेचं आहे प्रियानो. तिसरी गोष्ट प्रियानो, आपण शिष्यत्वाबद्दल बोललेलं आहे. शिष्यत्व हे सगळ्यांनी करायला पाहिजे. विश्वासामध्ये मार्गदर्शन करणं. आज ज्या वेळेला प्रियानो या ठिकाणी लोंढे उभे होते, त्यांना तर आपण प्रश्न विचारून त्यांना तर सांगितलंच की या मुलीला ख्रिस्तामध्ये प्रियानो वाढवा, विश्वासात वाढवा. पण त्या मुलीला वाढवत असताना मंडळीला देखील प्रियानो जबाबदारी धरलेली आहे की त्यांनीसुद्धा हे मार्गदर्शन त्यांना करत राहावं, आध्यात्मिक रीतीने सुद्धा आणि इतर गोष्टींमध्ये सुद्धा. ज्यावेळेला प्रियानो आपण असं म्हणतो त्यावेळेला देवाच्या वचनाप्रमाणे वागलो आपण प्रियानो, तर मी म्हणतो एदेन बागेमध्ये जी मैत्री देवाबरोबर होती ती मैत्री आजसुद्धा परत एकदा साध्य करता येईल. पण प्रियानो तेवढी मैत्रीचं नातं त्या देवाबरोबर आपलं असणं गरजेचं आहे. आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने प्रियानो आपण बरेच काही गोष्टी आहेत, पण सगळ्या मला या ठिकाणी घेता येणार नाही, म्हणून मी थांबत आहे. आणि प्रश्न फक्त आज आहे प्रियानो, आज विधीमध्ये आपण भाग घेणार आहोत. त्या मित्राने जसं मगाशी सुरुवातीलाच ऐकलं प्रियानो, आपला मित्र मेला, तो निर्दोष होता, पण अमेरिकन सरकारने त्याला मारून टाकलं. तर दुसऱ्या मित्राने ताबडतोब स्वतःचा त्या ठिकाणी जीव देऊन टाकला, आत्महत्या केली. फायदा काहीच झाला नाही प्रियानो, त्या दोघांना फायदा झाला नाही, उलट नुकसान झालं त्यांच्या मागे असलेल्या कुटुंबियांचं. पण ज्यावेळेला प्रियानो तुमच्याकडे आणि माझ्याकडे आपण ज्यावेळेला पाहतो, देव आपल्याकडे बघतो, तर प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा आपला प्राण त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि तो प्राण देऊन प्रियानो फायदा झाला का नाही असं नाही, परंतु प्रियानो आपल्याला आध्यात्मिक रीतीने देवाबरोबर त्यांनी प्रियानो मैत्रीचं नातं करून दिलेलं आहे. एक लहानशी गोष्ट प्रियानो सांगून आपण थांबूया की दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये ज्या वेळेला युद्ध सुरू होतं तर लाईटच्या केबल्स त्या ठिकाणी पडलेल्या होत्या, करंट त्याच्यामधून वाहत होता बॉर्डरवरती, आणि त्या लाईटच्या करंटच्या द्वारे वेगवेगळ्या रीतीने बॉम्बस्फोटसुद्धा घडवले जात होते. तर एका कुठल्या तरी देशाची ही गोष्ट आहे की त्यांच्याकडे सगळा दारुगोळा सगळं काही होतं, पण त्या ठिकाणी प्रियानो जी केबल होती ती केबल कुठंतरी तुटली होती, त्याच्यावर बॉम्ब पडला होता. आणि एक सैनिक त्या ठिकाणी जाऊन सगळं शोध करत आला आणि त्याला समजलं की जवळच दोन्ही टोकं पडलेली आहेत, पण आता ती टोकं जुळवायची कशी, त्याच्याकडे वायर नव्हती ना काहीच नव्हतं प्रियानो, आणि करंट तर वाहत होता त्याच्यामधून. आणि एकदा का त्याला करंट मिळाला तर खात्रीने शत्रुपक्षाचा पराभव होणार आहे आणि आपल्याला विजय मिळणार आहे प्रियानो. असं त्या सैनिकाला चांगलं माहीत होतं, पण वायरच नाही, करायचं काय. त्याने एक टोक हातामध्ये धरलं आणि दुसरं टोक आपल्या हातामध्ये धरलं. काय झालं असेल, करंट लगेच पास झाला, पण त्याचं स्वतःचं शरीर जळून राख झाले. त्याने बघितलं की नाही, माझ्या एकट्याचा जीव जाईल, पण माझे जे देश आहे, सैनिक आहेत, त्यांचा मात्र जीव वाचणार आहे. आणि म्हणून त्याने सरळ ते हातात धरलं. तो म्हणाला, मी नाहीतरी एवढ्यासाठीच शिपाई झालेलो आहे, सैनिक झालेलो आहे, देशाचं रक्षण करायचं आहे आणि देशाच्या लोकांना वाचवायचं आहे. तर एकदा का करंट पास झाला तर तिकडे विजयच त्या ठिकाणी होणार आहे. ख्रिस्ताने अगदी तीच गोष्ट तुमच्यासाठी माझ्यासाठी केलेली, मैत्री. आपण फक्त त्याला देव, पिता, देवाचा पुत्र ह्या गोष्टींनी संबोधतो, पण प्रियानो आपल्यासाठी सुद्धा त्याने प्राण दिलेला आहे. आणि प्रियानो त्याने नुसताच प्राण दिला नाही, तो पुनरुत्थित झाला, तो परत उठला, जिवंत देव आहे आणि तो आपल्याला परत एकदा घ्यायला येणार आहे. त्याच लोकांना घ्यायला येणार आहे प्रियानो की जे खरंच मैत्रीचं नातं त्याच्याबरोबर प्रस्थापित करत आहेत, जे मार्गदर्शन आहे
त्याच्याकडूनच घेत आहेत आणि आपला देव म्हणून त्याला स्वीकारत आहेत. प्रियानो, प्रभू तुम्हाला सहाय्य करो. आपल्या अंतःकरणामध्ये या मैत्रीच्या दिवशी त्याला आपला मित्र म्हणून प्रियानो जीवनामध्ये परत एकदा कदाचित स्वीकारलं नसेल आपण तर स्वीकारूया आणि मग या मेजामध्ये प्रियानो आपण सामील होऊया. प्रार्थना करूया आपण. थोर अनुग्रहकारी आमच्या जिवंत प्रभू परमेश्वरा, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. यावेळेला प्रभू आम्ही सर्वजण तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो. पूर्ण रीतीने प्रभू आमचा ताबा तुझ्या पवित्र हातामध्ये देत आहोत, कारण आम्ही मनुष्य आहोत. आम्ही प्रभू परमेश्वरा या भूतलावर जीवन जगत असताना वेगवेगळ्या रीतीने प्रभू जगातल्या गोष्टी, सैतानाचे डावपेच, मोहपाश याच्यामध्ये अडकण्याची सदैव भीती असते. परंतु मी आभार मानतो प्रभू, धन्यवाद देतो आम्ही सर्वजण की तसल्या भयंकर अशा पापाच्या दलदलीमधून देखील प्रभू तू प्रत्येकाला प्रभू बाहेर काढण्यास उत्सुक आहे. त्यांना आपला मित्र म्हणून प्रभू तू जवळ घेतोस. सर्व शुद्धी शरीराने, मनाने, आत्मेने प्रभू तू करायला तयार असतोस आणि आम्हाला जवळ घेतो आणि पित्याकडे आम्हाला प्रभू तू सादर करतोस. होय प्रभू, तू मृत्युंजय झालेला देव आहेस. वधस्तंभावर आमच्यासाठी प्राण दिला. आज त्याची आठवण करूनच प्रभू आम्ही पुन्हा एकदा मेजामध्ये प्रभू भाग घेत आहोत. भाकर आणि प्याला हा प्रभू परमेश्वर खरोखर आम्ही घेण्याआधी प्रार्थना करत आहोत की आम्हा प्रत्येकासाठी प्रभू जे अर्पण, जे खरोखर बलिदान प्रभू तू दिलेलं आहे त्याकडे प्रभू आम्ही पुन्हा एकदा गांभीर्याने बघावं. जर आम्हापैकी कोणी प्रभू परमेश्वर अजूनही तुला आपला मित्र म्हणून, आपला देव म्हणून, आपला स्वामी, आपला उद्धारकर्ता म्हणून स्वीकारलेला नसेल तर प्रभू यावेळेला त्यांना तू पश्चातापे अंतःकरण दे. त्यांनी खरोखर तुझ्याकडे क्षमा मागावी. सर्वांगीण रीतीने प्रभू परमेश्वर स्वतःला तुझ्या हातामध्ये समर्पित करावं. आणि म्हणून प्रभू जे इतरही प्रियजन आहेत की ज्यांनी आत्तापर्यंत आपली चाल, आपली वागणूक, आपलं प्रभू परमेश्वर जीवन जे आहे ते तुझ्या वचनाप्रमाणे प्रभू खरं करत आहेत, त्यांना तू धैर्य दे, शक्ती दे. आणि आज नव्याने प्रभू तू प्रत्येकाचा मित्र होऊ पाहतोस. तर आम्ही प्रभू तुला आमच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा मित्राचं प्रभू परमेश्वर नातं जे आहे मित्र म्हणून परत एकदा आम्ही स्वीकारत आहोत. ये प्रभू तू सहाय्य कर, मार्गदर्शक हो. उपस्थित असलेल्या सर्व लहान थोरांचा प्रभू तू मित्र आहे आणि आम्ही धन्यवाद देत आहोत, आम्ही आशीर्वादित आहोत की आमच्या सगळ्यांचा एकच विश्वासू मित्र की जो प्रभू परमेश्वराच्या उजव्या हाताला बसलेला आहे आणि आमच्यासाठी रदबदलीची प्रार्थना करत आहे. प्रभू आम्ही तुझे आभार मानत लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागत आहोत म्हणून तू ऐक बाप्पा.